लोकसभेला अतिशय आपण सगळे खांदा लावून सगळ्यांनी बरोबरीने काम केलेलं आहे. सगळे इलेक्शन चांगले पार पडले, हे पण इलेक्शन चांगलं पार पडून भाऊ काय सांगणार? आज शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी आपली भेट घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर आपण स्वतः भाजपचे पदाधिकारी आहेत, मात्र अपक्ष म्हणून नगराध्यक्ष झालेला आहात. कसा पाठिंबा असणार आपल्याला, कुणाला पाठिंबा असणार? मी आज रेश्माताई इथे येऊन गेल्या ऑफिसला माझ्या, त्यांनी भेट घेतली, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण शेवटी आता विधान परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. मला असं वाटतं आता संकटमोचक आदरणीय गिरीश महाजन साहेब नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहे. मग जळगाव जिल्ह्यातसुद्धा मला असं वाटतं उद्याच्या दिवशी जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनांचा ताफा आल्यानंतर काय घडामोडी होता, आता कोण माघार घेते आणि कोण राहते, याच्यावर संपूर्ण चित्र जे आहे ते 2 दिवसामध्ये जाहीरच्या माध्यमातून होणार आहे. आणि मला असं वाटतं निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांच्या ज्या समस्या असतात किंवा गावाच्या समस्या असतात, त्या समस्या या सोडवल्या गेल्या पाहिजे उमेदवारांकडनं. नाहीतर मग काय होते, उमेदवार आल्यानंतर लक्ष देत आणि त्याकडे न करता गाव नगरपालिका, शेवटी नगरसेवक हे मतदार आहे आणि गावाच्या समस्या ज्या आहेत त्या नगरसेवकांना त्या चांगल्या पद्धतीने माहिती असतात आणि त्या पद्धतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आता 1-2 दिवसामध्ये आपण घेऊ. सर्वच उमेदवार नंदू महाजन हेही आले होते, तेही भेटले. रेश्माताई यायला ते भेटले. आपण आता शुभेच्छा द्याशिवाय आपण काय हे करणार आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण बघितलं आपण तर स्वतः आपण भाजपच्या सुविख्यात भाजपने आपल्याला उमेदवारी दिली होती, आपण बंडखोरी गेली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी वरणगावमध्ये भाजपमध्ये कुठेतरी नाराजी आहे. छुपा पाठिंबा असणार आहे का रेश्मा काळेंना तुमचा? पाठिंबा वगैरे अजून बरे काही हे 2-3 दिवसात क्लिअर. मी माझे नेते जे आहे ते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहे. मला कोणी स्वीकारो ना स्वीकारो, आज गिरीश भाऊंना मी मानणारा नेता आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मानणारा नेता आहे. आणि अपक्ष जे उमेदवारी मी लढवली 3 वेळेसही मला स्थानिक नेतृत्वानं संधी दिली नाही. सरपंच पदाच्या वेळेससुद्धा आई असताना आईला शब्द दिल्यावर सुद्धा त्यावेळेस मिळाला नाही. सेकंड टर्मला 2017ला मी नगरसेवक होतो, त्यावेळेसही माझी जनरल शीट निघाल्यानंतर OBC शीट निघाल्यानंतर तरी मला स्थानिक नेतृत्वाने तिथे संधी दिली नाही. त्यावेळेसही मी सर्वांना बरोबर घेऊन नगराध्यक्षपद सांभाळलं आणि नगराध्यक्षपद सांभाळल्यानंतर विकासाचं व्हिजन काय असते ते माझ्या वरणगाव शहराच्या नागरिकांना दाखवलं. 24/7 अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना मंजूर मी त्यावेळेस करून आणली आणि त्यावेळेस पाणी जे आहे ते पाण्याच्या भरोशावर मी. आपली भूमिका काय असणार आहे? आपली भेट झाली रेश्मा काळेंची, भेट झाली, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. 2-3 दिवसात मी माझ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन, नगरसेवकांच्या सर्वांना बरोबर घेऊन सण विचार करून त्या टायमाला निर्णय जाहीर करू आपण. पण शक्य आपली नाराजी दूर झाली का पण भाजपमध्ये? नाराजी काय, माझी नाराजी फक्त आता मी एकच ध्येय ठेवला आहे, माझ्या गावाचा विकास. आणि विकासाच्या संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनाही मी भेटलो, भाऊंनाही विनंती केली. आणि आता पाहू 20 तारखेनंतर निधी नगरपालिकेला देताना जर दुजाभाव जर कधी झाला तर मी माझ्या आक्रमक स्वरूपामध्ये जे मी काम करतो त्या पद्धतीने माझ्या गावाला न्याय देण्यासाठी मला जी भूमिका त्या माध्यमातून करावी लागेल त्या टायमाला तिच्यामध्ये मी करायला तयार आहे. पण मला विश्वास आहे की आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्र भाऊंचाही माझा फोन झाला होता. देवेंद्र भाऊंनी मला अभिनंदन केलं होतं. भाऊंनी मला भाऊंनी सांगितलं होतं की काही काळजी करू नको, आपण विकासाच्या संदर्भात मदत करू आणि आपण बरोबर त्या माध्यमातून काम करू. विरोधात म्हणजे निधी मिळवण्यासाठी मी जीवाचा आटागिटा प्रयत्न करील आणि निधी कशा पद्धतीनं मला वरणगाव नगरपालिकेला आणता येईल आणि जनतेची कामं करता येईल त्यासाठी ती भूमिका मी त्या माध्यमातून करणार आहे. म्हणजे आपली नाराजी आहे? मग नाराजीचं जे आहे ते तुमच्या नजरेच्या समोर आहे. काय आदरणीय गिरीश भाऊच्या संदर्भात मग काही विशेष नाही आहे काही, पण काही जे ऐकता नाही आहे तर आता पाहू आता काय होतं येणाऱ्या काळात. मी भारतीय जनता पार्टीवर नाराजच नाही आहे. भारतीय जनता पार्टी शीर्ष नेते जे आहे आदरणीय मोदी साहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब विशाल मन मोठे असणारे नेते आहे. नाराजी आता स्थानिक नेतृत्वानं जे सहकार्य करायला पाहिजे समजायला पाहिजे. आता समजेल ना तुम्हाला, समजेल ना. फक्त माझं एकच ध्येय आहे, माझं विकासाचं विजन आहे. आता मी नाराजी वगैरे काय मी पहिले सांगितलं होतं की मी कोणाचेही पाया पडायला तयार आहे. माझ्या वरणगाव शहराच्या निधीसाठी मी सावकारे साहेब असतील, रक्षाताई खडसे असतील, त्यानंतर जे काही गुलाबराव पाटील साहेब असतील, गिरीश भाऊचा काही संबंधच नाही. मी गिरीश भाऊचा म्हणजे हृदयातला, गिरीश भाऊ माझ्या हृदयातले नेते आहे. तर याशी जे आहे मी निधीसाठी कोणाच्याही पाया पडायला तयार आहे आणि तिथे त्या माध्यमातून जाईल. देताना जर कधी अडचण आली, देताना जर दुजाभाव जर कधी झाला
तर त्या तुझा भावाच्या संदर्भात मी न्याय मागण्यासाठी त्या माध्यमातून तिथे जाणार आहे, सर्वांच्या घराजवळ जाणार आहे, सर्वांना भेटणार आहे. व आतापर्यंत आपण वरणगावच्या विकासासाठी पक्षाच्या विरोधात देखील भूमिका घेतलेली आहे. विधान परिषदेमध्ये देखील तसं काही होईल का? आता पाहून मी तुम्हाला 2-3 दिवसानंतर नगरसेवकाची चर्चा करून आम्ही विकासाच्या संदर्भात विकासाला सहकार्य करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.